नमस्कार मित्रांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे सरूला सगळे विचारतात, तू ठीक आहेस ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना. सरू मात्र पडलेली असते, तिला लागलेलं असतं. आणि मग इकडे पाहायला मिळतं की आता विश्वरू म्हणत असतो की डीजेवाला म्हणजे तुझं पेमेंट दिलं आहे ना आम्ही, मग वाजव ना असं म्हटल्याबरोबर डीजेवाल्याने वाजवायला सुरुवात केलेली असते. आणि सगळेजण मग आता ह्या मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये डान्स करू लागतात, नाचू गाऊ लागतात. सगळे खुश झालेले असतात, सगळ्यांना खूप छान वाटत असतं. फायनली हे सगळं घडत असतं, सगळे खुश असतात आणि आनंदाने सर्व एन्जॉय करत असतात. लीला पण छान नाचत असते, एजेही लीलाला अगदी साथ देत असतात. त्यानंतर लीला किचनमध्ये आलेली असते, सगळे बाहेरचे ग्लासेस उचलून तिने आत आणलेले असतात. तेव्हा बाबा तिथे येतात आणि लीलाला म्हणू लागतात की लीला, मला एक सांग, सगळ्यांनी मेहंदी काढली पण तुझ्या हातावर अजून मेहंदी नाही का, हे सगळं सांग बरं मला. तेव्हा लीला म्हणते, तसं नाही आहे बाबा, मी काढेल ना, आता शेवटी काढेल, रात्री काढेल. तेव्हा बाबा म्हणतात की हे मला माहिती आहे लीला, हे तू का केलेलं आहेस, कारण काही झालं तरी कालिंदीने तुला मेहंदी काढू दिले नसणार आहे, हे मला माहिती आहे. तेव्हा लीला म्हणते की तसं नाही आहे बाबा, पण बाबांना चांगलं माहिती असतं, ते कालिंदीला चांगलंच ओळखत असतात. त्यावेळेस बाबा म्हणतात की मला इतके दिवस खूप टेन्शन होतं, इथं होती तोपर्यंत तुझी हौसमौस काही झाली नाही, पण हे जे खरंच सगळं प्रेमाने करतात तुझ्यासाठी. तेव्हा लीला म्हणते की आता रेवूची पण काळजी करू नका बाबा, रेवू पण खुश आहे, कारण रेवू पण बघितलं ना यश किती काळजी घेतो तिची, असं लीला सांगत असते. तेव्हा बाबा म्हणतात की हो ना. आणि मग आता सगळेजण निघालेले असतात, तर लीला म्हणत असते की चला निघते मी पण आता. तेव्हा रेवू म्हणते, ताई तू थांबणार नाही आहेस. तेव्हा लीला म्हणते, नाही मी सांगितलं होतं ना मी मुलाकडची आहे म्हणून, असं म्हणत लीला आता निघालेली असते. तेव्हा एजे म्हणतात की ठीक आहे. लीला म्हणते चला एजे. एजे म्हणतात की मी मुलीकडचं आहे, मी मुलीचा भाऊ आहे, मी इकडे थांबणार आहे, काही गरज लागली काय करायचं असेल तर. विश्वरूप म्हणू लागतो की मीही इथेच थांबणार आहे. त्याचंही म्हणणं असतं की मला हळदीचं डेकोरेशन करून घ्यायचं आहे. आणि आता सगळेजण निघत असतात, पण लीलाचा पाय काही निघत नसतो. आजी म्हणतात की चला ग तिघींनी, तुम्हाला मी सांगते काय काय आणायचं आहे ते, आपण जात जात बोलूया रस्त्याने. आजी म्हणतात मीही थांबणार आहे. आता हे सगळेजण इथं थांबणार असतात आणि इकडे लीलाचा काही पाय निघत नसतो, लीलाला काही जाऊ वाटत नसतं. लीला म्हणत असते की आता काय करू, हे सगळे तर इथंच थांबणार आहेत आणि मग जे काय येणार नाही आहेत, मला ना पटतच नाही आहे. मग लीला विश्वरूपकडे येते आणि सांगू लागते की विश्वदादा एक काम करायचं आहे रात्री. म्हणत असते की 1 ग्लास दूध घ्यायचं. तेव्हा विश्वरूप म्हणतो मला नको, ॲसिडिटी होते. तेव्हा ती सांगते की 1 ग्लास दूध घ्यायचं, ते गरम करायचं, त्याच्यात मध आणि हळद टाकायची, अशा इन्स्ट्रक्शन तिच्या सुरू झालेल्या असतात. आणि म्हणते की एजंटना द्यायचं. त्यानंतर पुन्हा येते, एजंटना रात्री ना वाचत वाचत झोपायची सवय आहे, चष्मा तसाच डोळ्यांवर राहतो, तर तो चष्मा आहे ना तो काढावा लागेल त्यांच्या डोळ्यांवरचा, हे ती सांगत असते. त्याचबरोबर पुन्हा तिच्या इन्स्ट्रक्शन सुरू होतात. एजंटना छोटीशी उशी लागते, नाहीतर त्यांची मान आखडते. हे सगळं लीला बोलत असते. तेव्हा बाबा म्हणतात, अगं जावई त्या घरचे, ते आम्ही घेऊ त्यांची काळजी, तू नको टेन्शन घेऊ, असं बाबा तिला सांगत असतात. आणि त्याचबरोबर लीला म्हणत असते की हो बाबा, लीलाचा काही पाय निघत नसतो. आजींना येऊन ती धडकते. आजी म्हणतात मला काय वाटतं लीला माहिती आहे का, आज इथे थांबतेस का. तेव्हा लीला म्हणते नाही हो आजी. आणि मग लीला जायला निघते. त्याचबरोबर जाताना आता एजे पण इकडे इन्स्ट्रक्शन देत आहेत, विराज आणि त्याचबरोबर प्रमोदला सांगत आहेत, मी जे काय सांगतोय ते लक्षात येतं आहे ना तुमच्या, ते करायचं आहे, असे एजे त्या दोघांनाही सांगत आहेत. त्या दोघांनाही म्हणत आहेत की हे अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. आणि प्रमोद, विराज हे सगळं व्यवस्थित करतोय का हे पाहणं तुझं काम आहे. तेव्हा प्रमोद म्हणतात की येस सर. दोघंही सांगू लागतात की येस सर, येस बाबा, असं म्हणून आता तिथून निघत असतात. त्याचवेळी आता घरी आल्यानंतर दुर्गाच्या रूममध्ये यश आलेला असतो. यश दरवाजा नॉक करतो आणि मग आत येतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे तो म्हणू लागतो की खरंच ताई, खूप मोठी गोष्ट तू केलेली आज माझ्यासाठी, कारण काहीही झालं तरी मला ना कळतच नव्हतं. अगं रेवती खूप चांगली मुलगी आहे, जोपर्यंत तू लग्नाला परमिशन देणार नाही तोपर्यंत ती लग्नाला उभी राहणार नव्हती. ताई खरंच हे खूप चांगलं झालेलं आहे, तू लग्नाला परवानगी दिलेली आहे, रेवती लग्नाला तयार झालेली आहे आणि माझं लग्न होतं आहे. माझ्या आयुष्यात ना तू आणि रेवती दोघीही खूप महत्त्वाचे आहेत, असं तो बोलत असतो. आणि त्याचवेळी इकडे त्याचं लक्ष जातं ते म्हणजे तिथे बेडवर असलेल्या शेरवानीकडे.
आणि तो म्हणू लागतो की मलाही कळत नाही आहे की माझ्या लग्नाची शेरवानी नाही इथं कशी आली. तेव्हा दुर्गा म्हणू लागते की अरे ते ब्लाऊज लावायचं होतं ना म्हणून मी आणली. तेव्हा यश म्हणत असतो नाही ग ताई, माझ्या लग्नाची शेरवानी माझ्या रूममध्ये पण आहे, असं तो बोलत असतो. तेव्हा ते त्याला दुर्गा म्हणू लागते की अरे यश बस झालं, जा बरं, हे डिस्कस करायची ही वेळ आहे का, जा बरं झोप जा तू, असं म्हणत त्याला ते जायला सांगत असते. तेव्हा यश जायला निघतो. इकडे यशच्या डोक्यात मात्र ते घोंगावत असतं की हे कसं शक्य आहे, कारण काहीही झालं तरीही त्याला विश्वासच बसत नसतो की नाही काहीतरी कन्फ्युजन आहे असं त्याला वाटत असतं. आणि मग तो बोलायला सुरुवात करतो. इकडे एजे आणि लीला फोनवर बोलत असतात, कारण एजेंना लीलाने मेसेज केलेला असतो, कारण प्रमोदने विराजने तिला आणून पाणी दिलेलं असतं, कोमट पाणी दिलेलं असतं, त्याचबरोबर तिची काळजी घेत असतात. ते चालू असतं आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की एजेंना लीलाने हाय मेसेज टाकलेला असतो. लगेच एजेंनी पण हाय टाकलेला असतो. आणि मग लीला म्हणत असते कधी शिकणार एजे बोलायला. आणि मग लीला एजेंना मेसेज टाकते हाय, आणि त्यानंतर टाकते की पप्पीचा स्माइली. आता तो स्माइली पाठवला की एजेंना तो पाठवलेला असतो. एजे पाहतात आणि लाजतात, अगदी लाजून चूर झालेले असतात एजे. तेव्हा लीला म्हणते की आता बघूया. आणि मग एजेनी मेसेज वाचला की लीला लगेच तो मेसेज डिलीट करते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एजे म्हणतात की मी पाहिला आहे मेसेज, आणि ते हसू लागतात. त्याचवेळी लीला इकडं तेच करत असते. लीलाला पण छान वाटत असतं. त्यानंतर लीला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करत असते. एजे अक्षरशः लाजून चूर झालेले असतात, कारण ते खूप लाजत असतात. त्यांना कळतच नसतं की हे सगळं काय होतं आहे. लीला पण इकडे खुश होत असते आणि लीला पुन्हा म्हणत असते की काय एजे, कधी शिकणार आहात तुम्ही बोलायला, असं एजेंना लीला म्हणत असते. आणि त्याचबरोबर इकडे हसू लागते. आणि त्यानंतर खूप मोठे तिने तसले पप्पीचे स्माइली पाठवलेले असतात आणि म्हणते की हे मुद्दाम पाठवले मी तुमच्यासाठी. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र एजे पाहतात, एजे हसत असतात, खूप लाजत असतात. एजेंना तर म्हणजे कळतच नसतं की हे सगळं काय होतं आहे, कारण लीला ज्या पद्धतीनं रिॲक्ट होत असते ते बघूनच एजेंना भारी वाटत असतं. आणि एजे आता मग लीलाने गुड नाईट म्हणलेलं असतं आणि फोन ठेवलेला असतो. एजे मात्र अगदी लीलासाठी कासावीस होत असतात. लीलासाठी त्यांना खूप भारी वाटत असतं. जे काय करायचं आहे ते लीलासाठी करायचं आहे असं एजेंचं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की एजे बाहेर पाहतात तर कालिंदी इकडे रेवूला म्हणत असते की तुझ्या हातावरती जी मेहंदी आहे ना त्यालाही निलगिरीचं तेल लावूया, म्हणजे खूप छान मेहंदी रंगते. तर काव्या इकडे रेवू म्हणत असते की नाही नको मला आई, तुला माहिती आहे ना मला त्या निलगिरीच्या वासाचा तेलाचा वास येतो आणि त्रास होतो. तेव्हा कालिंदी म्हणत असते अगं ऐक, कसं आहे माहिती आहे का, ज्याच्या हातावरची मेहंदी जास्त रंगते त्याच्यावर नवऱ्याचं खूप प्रेम असतं. आणि एजेंच्या लक्षात येतं बापरे, सकाळपासून लीला इतकी एकटी राबत होती, तिच्या हातावर कोणी मेहंदीही काढली नाही आहे. आता लीलाचा हात तसंच असणार, उद्या सगळ्यांच्या हातावरती मेहंदी असणार आहे पण लीलाच्या नाही, असं एजेंचं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे एजे म्हणतात की काहीतरी केलं पाहिजे आणि एजे आता लीलासाठी जबरदस्त असा प्लॅन बनवत आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.